नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अहिल्यानगरमधील सीना नदीला पाण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे रस्ता बंद। अहिल्यानगर शहरात सलग दुसऱ्या दिवशी पाणी वाढल्यामुळे नागरिकांना येण्याचा मार्ग बंद करण्यात आला। कालपासून राहुरी वांबोरी परिसरात सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे आज पुन्हा सीना नदीला पाणी वाढलं आहे। सकाळपासून 12 वाजेपर्यंत पाणी 12 विहिरीपर्यंत आल्यामुळे नागरिक स्वतःहून ये-जा करणाऱ्या गाड्या मागे पाठवत आहेत। या ठिकाणी कुठलाही कर्मचारी हजर नसून त्यांचं काम सर्वसामान्य नागरिक करत होते। पोलीस कर्मचारी, पालिका कर्मचारी नुकतेच येऊन फोटो काढून निघून गेले असा निष्काळजीपणा दिसून येत होता। जे कामगार पुलाच्या कामासाठी आलेले आहेत त्यांच्या शेडमध्ये सुद्धा पाणी घुसल्याने त्यांचे सुद्धा हाल झालेत। नदीजवळ जे ब्लॉक बनवणारे कुटुंब राहतात त्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांना कुलूप लावून बाहेर जावं लागलं। एवढं होऊन सुद्धा कुठलाही नगरसेवक, पोलीस, पालिका कर्मचारी, अग्निशामक दल कोणाचाही पत्ता नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। नमस्कार, राष्ट्रीय लोकराज्य न्यूज। आता जी ताजी खबर आहे, आज आपल्या नगर शहरामध्ये पुन्हा आज दुसरा दिवस 24 घंटे 48 घंटे झाले तरी सुद्धा नदीला पाणी आलेले आहे। तुम्ही बघू शकता नगर नदीला किती पाणी आलेले आहे। सेना नदी फुल भरून गेलेली आहे, वाहतुकीची कोंडी झालेली आहे। मागील 3 दिवसापासून अहिल्यानगरमध्ये या कल्याण रोडवर पुलावरून पाणी वाहत आहे। या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नगर शहरातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहे। शाळेत जाणे येणं, कामावर जाणे येणं या सगळ्या गोष्टी ठप्प झालेल्या आहेत। गेल्या 2 वर्षापासून सदर पुलाचे काम चालू आहे, पण हे काम काही पूर्णत्वास गेलेलं नाही। प्रशासनाचे याच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा या ठिकाणी या नदीपात्रात एवढं पाणी येत आहे आणि एवढा या लोकांना, आपल्या सर्व नागरिकांना त्रास होतोय। परंतु प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या सोयीसुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। तरी माझी सर्व आमच्या अहिल्यानगर वासियांतर्फे प्रशासनाला विनंती आहे की ही निष्काळजीपणा दूर करून या पुलाचे लवकरात लवकर काम करून नागरिकांचे हाल दूर करावेत। अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।